आकाशवाणी नागपूर. स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या मिशन 100 डे अंतर्गत शहरातील पदपथ आणि रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी आयुक्त डॉक्टर विपिन यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. बैठकीत अवैध होर्डिंग, अनधिकृत बांधकामं आणि फेरीवाल्यांवरील कारवाईचा आढावा घेण्यात आला. अतिक्रमणधारकांनी स्वतःहून अतिक्रमण हटवावं, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशारा आयुक्तांनी दिला. तसंच अनधिकृत फेरीवाल्यांसाठी पर्यायी जागा शोधण्याचं काम येत्या सोमवारपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. इंडिया पोस्ट अंतर्गत नागपूर जीपीओने जीआय टॅग प्राप्त अस्सल रत्नागिरी हापूस आंब्याची घरपोच सेवा सुरू केली आहे. रत्नागिरीतील नोंदणीकृत शेतकरी गटांकडून थेट खरेदी केलेले रसायनमुक्त हापूस आंबे नागपूर शहरात टपालामार्फत वितरित केले जातील. एका डझनसाठी 800 रुपये दर निश्चित करण्यात आला असून 1 आणि 5 डझनच्या विशेष पॅकिंगची सुविधा उपलब्ध आहे. ग्राहकांना 0712 2560 170 किंवा व्हॉट्सअप क्रमांक 9226503914 वर HAPUS टाईप करून नोंदणी करता येणार आहे. बुकिंग नंतर डिलिव्हरीसाठी सुमारे 1 आठवडा लागू शकतो, अशी माहिती जीपीओद्वारे देण्यात आली आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा महाराजबाग चौकस्थित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात उद्या सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात कोणत्याही शाखेतील पदवीधर, ITI आणि पदविका उमेदवारांना सहभागी होता येणार आहे. संपूर्ण देशात दूरवर पसरलेल्या आकाशवाणीला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आकाशवाणी नागपूर केंद्राद्वारे मंगळवार दिनांक 19 मे रोजी स्वरसंध्या हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या सुगम संगीताच्या कार्यक्रमात श्याम पोहरे, मोनिका भोयर, हेमलता पोपटकर आणि प्रसन्न जोशी गायन प्रस्तुत करतील. सायंटिफिक सभागृहात सायंकाळी 6:30 वाजता होणारा हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. नागपूर महानगरपालिकेकडून उद्या सकाळी 6 ते दुपारी 4 वाजेपर्यंत गोरेवाडा इथं 10 तासांसाठी पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. नेताजी नगर, गोरेवाडा इथं इनलेट पाईपच्या कामासाठी हा पाणी पुरवठा बंद करण्यात येत असल्यानं गोरेवाडा वस्ती, निर्मल नगर, दर्शना सोसायटी, झिंगाबाई टाकळी, गीतानगर, आदर्श नगर आदी भागांतील पाणी पुरवठा बाधित राहणार आहे. नागरिकांनी आवश्यक पाणीसाठा करून काटकसरीनं पाण्याचा वापर करावा, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार. घरपोच सेवा सुरू केली आहे.